वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। आज आपण भगवंतांचा 6वा अवतार बघणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। भगवंतांच्या अवतारामध्ये यांच्या लीलामध्ये जी पात्र आहेत त्यांची पुण्याई कोणती हे आपण आज जाणून घेणार आहोत। भगवान विष्णूंच्या दशावतारातला 6वा अवतार परशुराम अवतार। या अवताराचे वैशिष्ट्य असे आहे की इतर अनेक अवतारांप्रमाणे हा केवळ दैत्यांचा किंवा राक्षसांचा वध करण्यासाठी झालेला अवतार नाहीये, तर संपूर्ण समाजामध्ये निर्माण झालेला अन्याय, अहंकार आणि सत्तेच्या दुरुपयोगाला आळा घालण्यासाठी म्हणून हा भगवंतांनी घेतलेला अवतार आहे। ज्या काळामध्ये भगवंतांनी हा अवतार घेतला त्या काळामध्ये पृथ्वीवर क्षत्रिय राजांची सत्ता प्रचंड वाढलेली होती। सुरुवातीला प्रजेच्या रक्षणासाठी म्हणून निर्माण झालेली सत्ता हळूहळू प्रजेचे शोषण करायला लागलेली होती। राजे अहंकारी बनलेले होते। शक्तीचा उपयोग धर्मरक्षणासाठी न होता स्वतःच्या स्वार्थासाठी व्हायला लागलेला होता। समाजामध्ये अन्याय, अत्याचार आणि अधर्म खूप वाढायला लागलेला होता आणि अशा वेळी धर्म संस्थापनेसाठी भगवान विष्णूंनी महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी जन्म घेतला। आता महर्षी जमदग्नी आणि माता रेणुकांचे किती जन्माचे पुण्य असेल की त्यांच्या पोटी भगवंतांनी जन्म घेतला। तर महर्षी जमदग्नी हे महान तपस्वी होते, सत्यप्रिय, वेदवेत्ते आणि भगवंतांचे अत्यंत निस्सीम भक्त होते। त्यांनी आयुष्यभर तप, यज्ञ, धर्म आणि भगवंतांची कठोर उपासना केलेली होती। माता रेणुका अत्यंत पवित्र, सेवाभावी आणि पतिव्रता, महान पतिव्रता होत्या। दोघांच्या अनेक जन्मांच्या पुण्याईमुळे, तपश्चर्येमुळे आणि भगवंतांवरील अनन्य प्रेमामुळे भगवंतांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला। आता आपण यातून आपण एक थोडासा जर आपल्या स्वतःसाठी एक प्रश्न विचारायचा ठरवला तर आपण काय करतो की आपण नेहमी म्हणतो, आपल्याला देवाची आपण पूजा करत असताना किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या मनामध्ये हा असा विचार येतो की आपल्या घरी कधीतरी भगवंत यावेत, आपल्या जीवनामध्ये भगवंत यावेत। प्रत्येकाला वाटतं, मला देखील ही इच्छा होते, आपण कधी आपल्या कुलदैवताच्या मंदिरामध्ये गेलो पाया पडायला की आपल्याला वाटतं कधी आपल्या घरी येतील का भगवंत। पण आपण हा प्रश्न कधी स्वतःला विचारला का की भगवंतानी आपल्या घरी यावे आपल्याला असे वाटते, पण भगवंतांना आपल्या घरी यावे वाटण्यासारखे आपण काही करतोय का? आपण आयुष्यामध्ये असे कधी काही वागतोय का? तसं जीवन आपण कधी जगलोय किंवा जगत आहोत की भगवंतांना यावंच लागेल असं कधी आपलं जीवन आहे? आपले आचरण, आपले विचार, आपली सेवा, आपले प्रेम, आपली भक्ती भगवंतांना प्रिय वाटण्यासारखं आपण कधी केलंय काय? या सगळ्या गोष्टी आपल्याकडून झाल्यात चांगल्या? आणि जर समजा आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी छान झाल्या तर भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या घरी नक्की येणार। पण आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी नाही घडत, म्हणून आजपासून आपण एक थोडासा प्रयत्न जर केला की भगवंतांनी या ना त्या रूपाने आपल्या घरी प्रगट व्हावे, यासाठी म्हणून आपण आपले विचार चांगले केले, आपलं आचरण चांगलं केलं, आपली सेवाभावी प्रवृत्ती वाढवली, आपली भगवंतांवरचं प्रेम आणि भक्ती वाढवली, तर अगदी आपल्या घरी, आपल्या जीवनामध्ये भगवंत या ना त्या रूपाने येतील।
महर्षी जमदग्नींच्या आश्रमामध्ये एक दिव्य कामधेनू होती. आपल्याला श्रीमद भागवतामधल्या कथेमध्ये आठवत असेल, मी आपल्याला सांगितलेलं होतं की जे पाहिजे ते देणारी ती कामधेनू गाय होती. ती इच्छेनुसार कोणतीही वस्तू निर्माण करू शकत होती आणि तिच्या साह्याने महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका त्यांच्या आश्रमामध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचा सत्कार, आदरातिथ्य अगदी मनापासून करत होते. एकदा सहस्रबाहू कार्तवीर्य अर्जुन जमदग्नी ऋषींच्या आश्रमाकडे आपल्या सैन्यासह आलेला होता. तो आश्रमामध्ये आल्यानंतर नेहमी त्यांच्या सवयीप्रमाणे ते अगदी सगळ्यांची सेवाभावी त्यांचे स्वभाव होता दोघांचा. त्यामुळे राजा प्रत्यक्ष आपल्या सैन्यासह आलेला आहे हे पाहून त्यांनी कामधेनूच्या साह्याने माता रेणुका आणि जमदग्नी ऋषींनी कार्तवीर्य अर्जुनाचे त्याच्या सैन्यासह उत्तम आदरातिथ्य केले. मात्र त्या कामधेनूच्या साह्याने हे आदरातिथ्य करत आहेत हे बघून कार्तवीर्य राजाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला आणि त्याला वाटले की एका ऋषीच्या आश्रमामध्ये ह्या गायीचे काय काम. एवढी मोठी पाहिजे ती गोष्ट देणारी ही कामधेनू गाय आहे, ही कामधेनू गाय माझ्या जवळ पाहिजे. हा अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. मी राजा असून माझ्याकडे अशी दिव्य गाय नाही आणि एका ऋषीकडे ही गाय आहे. हा अहंकार होता त्याचा आणि त्याच्या मनामध्ये ती इच्छा तीव्र झाली की ही गाय माझ्या जवळच पाहिजे आणि त्या क्षणापासून त्याच्या पतनाची सुरुवात झाली. ज्या पुण्याईने त्याला सामर्थ्य मिळालेले होते, 1000 हात होते, त्याला 1000 हातांचं बळ होतं, हे पुण्याईने त्याला मिळालेलं होतं. पण त्या एका क्षणाच्या अहंकाराने त्याच्या पतनाची सुरुवात झाली. तो स्वतःच्या सामर्थ्याने तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता आणि त्याने तिथून ती कामधेनू गाय हिसकावून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर परशुरामांबरोबर त्याचे युद्ध झाले आणि त्यामध्ये कार्तवीर्य अर्जुन मारला गेला, त्याचा वध झाला. आता बाकी सविस्तर मी सगळ्या आपल्याला ज्यावेळेला दशावतार मी सविस्तरपणे सांगणार आहे त्यामध्ये अगदी प्रत्येक गोष्ट न गोष्ट मी आपल्याला समजावून सांगणार आहे. यामध्ये फक्त अगदी थोडक्यामध्ये मी सांगते. त्यानंतर त्याचा वध झाला आणि त्यानंतर कार्तवीर्य अर्जुनाच्या पुत्रांनी सुडाच्या भावनेतून महर्षी जमदग्नी यांची हत्या केली. वडिलांचा मृतदेह बघून भगवान परशुरामांच्या हृदयामध्ये प्रचंड वेदना निर्माण झाली आणि त्या वेदनेतून आणि त्या रागातून त्यांनी एक प्रतिज्ञा, कठोर प्रतिज्ञा केली की अत्याचारी आणि अधर्मी क्षत्रियांना मी पृथ्वीवरून 21 वेळेला नाहीसे करेन, 21 वेळेला मी त्यांचा नाश करेन, ही प्रार्थना केली. आणि त्यानंतर क्षत्रियांचा वध करणे भगवान परशुरामांनी सुरू केले. हे सविस्तर आपण नंतर बघणार आहोत. आता फक्त आपण पुण्याई बघत आहोत की यामध्ये शत्रू म्हणून जे आलेले आहेत त्यांची पण काय पुण्याई आणि आई वडिलांची तर मी आता आपल्याला सांगितलेलीच आहे. या अवतारातल्या प्रत्येक पात्रांची पुण्याई. महर्षी जमदग्नी, आत्ताच मी आपल्याला सांगितले की अनेक जन्माचे तप, यज्ञ, वेदाध्ययन आणि भगवत भक्ती. माता रेणुका पतिव्रता, धर्म पाळलेला होता, त्यांनी पवित्र होत्या आणि पूर्ण समर्पित होत्या. कार्तवीर्य अर्जुन दान, तप आणि पूर्वजन्मामध्ये त्यांनी अत्यंत पुण्याई कमवलेली होती, त्यामुळे त्याला प्रचंड सामर्थ्य प्राप्त झालेले होते. कामधेनू गाय देवतांच्या कृपेमुळे प्राप्त झालेली दिव्य शक्ती आणि धर्मरक्षणासाठी म्हणून कामधेनू गायीचा जन्म झालेला होता. कार्तवीर्य अर्जुनाला बऱ्याच वेळेला आपल्याला ना खूप लहान गोष्टी देखील माहीत नसतात पुराणामधल्या. कार्तवीर्य अर्जुनाला भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने अनेक योगसिद्धी आणि अद्भुत शक्ती प्राप्त झालेल्या होत्या. त्याला प्राप्त झालेले 1000 हात त्याच्या अनेक जन्माच्या पुण्याईचे फळ होते. पण त्या 1000 हातांसोबत नम्रता नव्हती त्याच्यामध्ये. त्याला पुण्याईने शक्ती मिळालेली होती, 1000 हात मिळालेले होते. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने त्याला योगसिद्धी आणि अद्भुत शक्ती प्राप्त झालेल्या होत्या, पण त्याच्यामध्ये नम्रता नव्हती आणि म्हणूनच ते 1000 हात भगवान परशुरामांसमोर निष्प्रभ ठरलेले होते.
म्हणून ज्या वेळेला पुण्याईने आपल्याला एखादी गोष्ट मिळते आयुष्यामध्ये, तर त्या बरोबरीने आपण आपल्यामध्ये नम्रता ठेवली पाहिजे. अहंकार येतो, पण तो अहंकार आल्यानंतर तो जाणीवपूर्वक अहंकार दूर केला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. या अवताराचा केंद्रबिंदू म्हणजे हा अवतार घेण्यासाठी कारण सहस्र अर्जुनाचा वध आणि पृथ्वी 21 वेळेला निक्षत्रिय करणे हा एवढाच नव्हता. या अवताराचा खरा संदेश हा आहे की महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या तपश्चर्येमुळे भगवान स्वतः त्यांच्या घरी पुत्र रूपाने जन्माला आले. आणि दुसरीकडे कार्तवीर्य अर्जुनाच्या पुण्याईने त्याला सामर्थ्य मिळाले, पण अहंकारामुळे तो भगवंतांच्या हातून नष्ट झाला. म्हणजे त्याचा वध करण्यासाठी म्हणून देखील भगवंतांना हा अवतार घ्यावा लागला. आणि महर्षी जमदग्नी आणि माता रेणुकाच्या तपश्चर्येसाठी म्हणून देखील त्यांच्या पोटी पुत्र रूपाने त्यांना जन्म घ्यावा लागला. भगवंतांच्या लीलामध्ये प्रत्येकाला स्थान असते, परंतु त्या स्थानाचे फळ मात्र त्या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. त्याची वृत्ती आणि कृती कशी आहे त्यावर भगवंत त्यांना फळ देतात. यातून आपण आपल्या जीवनासाठी एक छोटासा बोध घेऊयात. आजच्या काळामध्ये अनेक लोकांच्याकडे पैसा, पद, सत्ता, ज्ञान आणि अधिकार आहे, पण जेव्हा माणूस समजायला लागतो की हे सगळं माझ्यामुळेच आहे, तेव्हा त्याच्या पतनाची खरी सुरुवात होते. मी श्रीमद भागवतामध्ये पण एकदा आपल्याला सांगितलेला आहे, त्यावेळेला मी आपली क्षमा मागितलेली होती की हा उपदेश मी करतेय, कदाचित हा उपदेश थोडासा आपल्याला चुकीचा वाटू शकतो, की तो देतोय आपल्याला. आपलं तसं पाहिलं तसं आपलं कर्तृत्व काही नाही, त्यांनी ठरवलं म्हणून हे आपल्याला सगळं मिळत आहे. पण आपल्या मनामध्ये अहंकार यायला लागतो ज्या वेळेला ह्या गोष्टी आपल्याकडे भारंभार येतात. आपली पूर्व पुण्याई असते, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडे भारंभार येतात आणि त्यावेळेला आपल्याला वाटायला लागतं हे सगळं माझं आहे, माझ्यामुळे झालंय, मीच केलेलं आहे. आणि त्या क्षणी आपली हळूहळू पतनाची सुरुवात झालेली असते. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला, उद्योगपतीला मिळालेली उंची ही त्याचे परिश्रम तर असतातच. मी असं नाही म्हणत की परिश्रम काही नसतात, त्यांनी केलेले असतात परिश्रम, त्याबरोबर त्याच्या पूर्व पुण्याईचं पण ते फळ असतं. पण जर त्याच उंचीवर, नेहमी लक्षात ठेवा, एक उंची तुम्ही गाठलेली आहे आयुष्यामध्ये, एका वरच्या पदावर तुम्ही पोहोचलेला आहात, सर्व अर्थाने, पैशानी असो, पदानी असो, सत्तेने असो. ज्यावेळेला एका उंचीवर पोहोचता त्यावेळेला जर तुम्ही सगळ्यांना तुच्छ लेखायला लागलात, कमी समजायला लागलात, अधिकाराचा गैरवापर करायला लागलात, तर इतिहास साक्षी आहे की अशा अनेक सहस्र अर्जुनाला एक ना एक दिवस परशुराम भेटतो. परत एकदा आपल्याला हे वाक्य समजावून सांगते. म्हणून मी जाणीवपूर्वक सुरुवातीला सांगितलं की ही जी सगळ्या पात्रांचं मी हे खास जे बनवलेले भाग आहेत त्यामध्ये अगदी शांतपणे ऐका. एखाद्या मोठ्या उद्योगपतीला, नेत्याला किंवा अधिकाऱ्याला मिळालेली उंची ही त्याचं परिश्रम तर असतं, मी नाही असं कधीच म्हटलेलं नाहीये, परिश्रम आहे, त्याचं कर्तृत्व आहे, पण त्याच्या जोडीला त्याची पूर्व पुण्याई पण आहे. ती पूर्व पुण्याई जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे हे त्याला मिळालेलं फळ असतं. पण जर या उंचीवर पोहोचल्यानंतर त्या उंचीवर उभं राहून तो जर इतरांना, ती व्यक्ती इतरांना तुच्छ लेखायला लागली, कमी समजायला लागली, आपल्या अधिकाराचा गैरवापर करायला लागली, तर इतिहास साक्षी आहे की अशा प्रत्येक सहस्र अर्जुनाला एक ना एक दिवस परशुराम भेटतोच. आणि म्हणूनच सामर्थ्य मिळणं फार मोठी गोष्ट नाहीये, पण त्या सामर्थ्याला नम्रतेची जोड देणं ही मात्र खरी साधना आहे. आणि माझा तरी प्रत्येकाला असं सांगणं आहे की तुमच्याजवळ जर खरंच सगळं आहे, ऐश्वर्य आहे,
सामर्थ्य आहे, सत्ता आहे, तर तुम्ही गर्व किंवा अहंकार करू नका. त्याच्या जोडीला तुमच्यामध्ये नम्रता येऊ द्या. अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण परशुराम अवतारामध्ये भगवंतांचे आई वडील, शत्रू आणि इतर पात्रांची काय पुण्याई होती आणि कोणत्या पुण्याईमुळे भगवंतांच्या या लीलेमध्ये त्यांना स्थान मिळाले हे बघितलेले आहे. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भगवान विष्णूंचा 7वा अवतार, राम अवतार. त्याबद्दल आता आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. बाकी सगळे कृष्णा अर्पणमस्तु. मला आपण भगवन नामाचा जप करूयात आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या पुढच्या भागापर्यंत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.